नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. त्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल, प्रज्ञेश पवार व्लॉग्स. तर सर्वप्रथम सगळ्यांचे स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोतच. आता तुम्ही मनाली सिरीज तर बघितली. मनाली सिरीज नंतर आपण पूर्ण अंडरग्राऊंड गेलो एकदम व्यवस्थितपणे. अंडरग्राऊंड पिरियड चालू होता आपला फेब्रुवारी. आता मात्र आलेला आहे मार्च. आता मार्च आली तर सगळ्यांना कसली ओढ लागते? शिमग्याची. बरोबर, तुम्ही मात्र बरोबर ओळखला. तर शिमग्याची आता आपण म्हणजे शिमग्याला आपण जात आहोत. गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर गेल्या वर्षी आपण गेलेलो फणसवळेला. फणसोप कसोप आणि भोक्यातला शिमगा आपण खूप मजा केलेली गेल्या वर्षी. जर का व्हिडिओ नसले वगैरे तर व्हिडिओ बघून घ्या. आणि आता मात्र आपण जाणार आहोत धामणीमध्ये. धामणी म्हणजे माझ्या मम्मीच्या गावी. तर तिकडचा आपण शिमगा एक्सपिरियन्स करणार आहोत. तर आज मात्र दिनांक आहे 14 तारीख. आज पालखी येणार आहे आज. आणि आता वाजलेले आहेत 10. आता आपली 11:30ची ट्रेन आहे LTTवरनं. ट्रेनने आपण फटाफट बसणार. संध्याकाळी 4-5 पर्यंत आपण पोहोचू संगमेश्वरात. संगमेश्वर टू धामणी आणि तिथून आपला संध्याकाळी पालखीचा जल्लोष सुरू. कोण राहिलं असेल तर त्यांनी केकच्या नंतरही सुविधा चालू आहे. मित्रांनो, आणि आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या गावी म्हणजेच की धामणीला. आणि मी काही जास्त शूट नाही करू शकलो कारण की जसं की तुम्हाला मी सांगितलं की ट्रॅव्हलिंगचं मी जास्त शूट नाही करणार आहे. तर मग पोचलो आपण इथे. सध्या तरी चालू केलं आहे. जरा बोलून येऊ आपण, सगळ्यांचं इंट्रोडक्शन देऊया आपण. तर ट्रेनने आलो आपण आणि त्याच्यानंतर मग खूप गरमी होती म्हणून जास्त काय एवढं शूट करण्यात आलं नाही. त्याच्यानंतर मग संगमेश्वरला उतरलो. फटाफट रेडी झालो. आधी फटाफट आलो कारण की काय आलं माहिती आहे का, नंतर कॉल आला की पालखी आली आहे करून. आणि बोललो की जास्त इथे तिथे वेळ न वाया घालता बोललो आधी पहिला पोचूया करून. आणि ह्याच्या आधी तुम्ही बघितलात की मला कसं लोकांनी गाडीत भरलं. सगळे भाऊ लोक आले तिथे स्टेशनला घ्यायला. स्टेशनला लोकांनी पिकअप केलं मला. तुम्ही बघितलं कसं बहऱ्या मी से मेरे को उठा के लेके गए लोग, जैसे किडनॅप किया मेरे को. आणि भरलं गाडीत आणि आता आलो धामणीत. आणि गरमी तर बेफाम गरमी होते. तुम्ही बघू शकता पूर्ण खाम झालं आहे. पालखी आता आली आहे. बाजूच्या घरी पालखी आलेली आहे, तिकडे ठेवली आहे. आपल्या घरी आता येईल. त्याच्यानंतर सगळी तयारी चालली आहे. सगळी मंडळी रांगोळी वगैरे काढते आहे, सगळे रेडी होत आहेत आणि सगळं मस्त की माहोल सगळं रेडी झालेला आहेच. आणि इग्नोर करा घाम जरा. संध्याकाळी 5 वाजलेले आहेत तरी पण एवढी गरमी. आणि हा काही परिसर आहे. यावेळी काही नवीन तयारी करण्यात आली आहे. इथे पालखी नाचवणार आहे इकडे आणि फुल सेटअप वगैरे लागलेलं आहे. आपले चिन्मय भाऊंचा आज बड्डे आहे. चिन्मय भाऊ, वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांशी तुम्हाला मी ओळख घालून देतो एक एक करून. बंटी भाऊ आपल्यासोबत. प्रथमेश दादा, याला तुम्ही आपल्या रायडीच्या ब्लॉगमध्ये बघितला असालच. आणि शुभम दादा आहे. समीर मामा आहे आपले रायडर, हा रायडर प्रमुख. संकेत दादा, याचा गेल्या महिन्यात लग्न झालं, त्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत अनुराग आहे, ओम आहे. हाय कर भाई. हा हे बघ मानकरी तो बोलतोय आहे की मी कधी बघतो त्याच्याकडे. गौरव दादा आपल्यासोबत आहे आणि तयारी चालली आहे एक एक. हे बघा. कोकण परंपरा, श्रद्धा आणि माणुसकीने नटलेली भूमी. आणि या भूमीची आत्मा म्हणजे शिमगोत्सव. तो क्षण येतो जेव्हा पालखी घरी येते. घरातील बायका देवीची ओटी भरतात. हळद, कुंकू, फुलं आणि मनापासून भक्तीने तिची पूजा करतात. हळूहळू संपूर्ण गाव एकत्र येतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारतो. आनंद, हसू आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरते. कोणी सेवेत व्यस्त, कोणी उत्सवात रमलेलं. कारण शिमगा शिकवतो, मानव सेवा हीच ईश्वर सेवा. या दिवसात देव फक्त मंदिरात नसतात, ते प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या मनात असतात.
आणि म्हणूनच शहरात कितीही धावपळ असली तरी वर्षातून एकदा शिमग्यासाठी गावाकडे परतणं ठरलेलंच. कारण शिमगा म्हणजे आपली माणसं, आपली परंपरा आणि आपली ओळख. कॉम्पिटिशन जो सर्वात हळू बोलेल ना त्याला चिन्मय हा चालेल. असं नाही असं हे बघ. अशा प्रकारे चिन्मय भाऊंचा बड्डे झालेला आहे. भाई वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा. परत एकदा केक कोण स्पॉन्सर होतं? हा भाऊजीने केक आणलेला आहे. भाई आमचे भाऊजी आहेत, त्यांचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे मी. भाऊजी आहे करा. हे भाई मम्मी, हे बघा प्रीतम मामा. हाय करा, हाय करा सगळ्यांना, हाय करा, हाय करा, हाय करा, हाय करा. हा फॉलो करा, बोल फॉलो करा, सबस्क्राइब करा. हा बघ हाय हाय कर रे भाई, हाय कर. इथे कॉम्पिटिशन लागली आहे. कॉम्पिटिशन कोण किती एका केकचे किती पीस होतात त्याची कॉम्पिटिशन लागली आहे. मी एकच खाल्ला. मित्रांनो, तुम्ही जसे की बघितले आपली पालखी आता घरातून गेलेली आहेत दुसऱ्या घरी. आता तिथून नंतर मग परत खाली येणार, जिथे मी आता उभा आहे तिकडे येईल. तिकडे आपण नाचवू परत. आपल्यासोबत बघा बंटी भाऊ आहेत. बंटी भाऊ हाय करा. आम्ही आता फेरफटका मारतोय. हा जो तुम्हाला परिसर दिसतोय ना, नंतर इथे आम्ही कुठं गाडी नंतर इथे पालखी नाचवणार आहेत. आणि घरातून पालखी आम्ही नाचवली, आता दुसऱ्या घरी गेली. आता आम्ही आपण फेरफटका मारतोय, फोटो बिडो काढूया आपण. तेवढं सांगायचं की आता पालखीचा आपला घरचा मुक्काम झालेला आहे. दुसरा मुक्काम आता आपण करूच. तुम्हाला एक एक करून सगळे शॉर्ट्स बघायला भेटतीलच. व्हिडिओ पूर्ण बघा. गौरव भाऊ इथे माळ लावतात. दादा गौरव भाऊ माळ दाखवा. माळ दाखव. माळ कितने शानदार विचार रखते हैं. मित्रांनो, आता पालखी आलेली आहे जिकडे तुम्हाला मी दाखवलं मगाशी. तिकडे आता सगळ्यांचे घर आता झालेले आहेत. आता फायनली आता गावामध्ये पालखी येणार आहे. हा हा संकेत भाऊ, काय विषय, जेवण झालं का? एक नंबर, एक नंबर. चिकन मटन जोरदार जोरदार.
तर शुभ सकाळ मित्रांनो. आणि सकाळचे आता 10 वाजलेले आहेत. कालचा दिवस खूप बिझी आणि खूप धावपळीमध्ये गेला, तुम्हाला जसं की मी दाखवलंच. कारण की सकाळी आपण निघालो, संध्याकाळी 5ला आलो. 5ला जसं आलो तसे लगेच आपली पालखी आली. पालखीमध्ये खूप धावपळ झाली. मी सगळे शॉर्ट्स टाकले, तो डॉक्युमेंटरी टाईपमध्ये तुम्हाला जर दाखवायचं ट्राय केलं. तुम्हाला जर का नक्कीच आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बाकी इतर काही गोष्टी घडल्या ते सगळं मी तुम्हाला शो केलंच. तर आज आहे दिवस दुसरा. आणि आता आज मात्र आहे की माझी बहीण आहे सौरवी करून गावची, तर तिचा साखरपुडा आहे. तर तो साखरपुडाचा आज सगळी धावपळ चाललेली आहे. म्हणजे कसं 2 दिवस फुल प्लॅन आहे. उद्या लग्न पण आहे, पण मी लग्नासाठी थांबणार नाही कारण की उद्यापासून आपल्याला कामाला जायचं. तर मग काल पालखी झाली, आज सकाळी आता साखरपुडा आणि संध्याकाळी हळद आहे. तर आपण हळद करून निघणार आहोत. तर ते पण काही असेल तर मी ते पण सगळे एकत्र कंबाईन करून मी ब्लॉग बनवणार आहे, आमच्या गावचा ब्लॉग. तर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि बाकी काय असेल तर इतर गोष्टी तुम्हाला बघायला भेटतीलच. बाकी आता खूप मस्त वाटतं सकाळचं आता वातावरण गावचा. गरमी तर खूप आहे मित्रांनो. दुपारनंतर तेवढी गरमी वाटते ना की हालत खराब होतं अक्षरशः. आता तरी सकाळचे जरा 10 वाजलेत, सगळं नॉर्मल आहे. आता नदीमध्ये जायचा प्लॅन होता, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. कारण तुम्हाला माहिती आहे की भाई नदीमध्ये आपण येड्या आपण नदीमध्ये अक्षरशः. पण नदीतला प्लॅन कॅन्सल झाला कारण की पाणी थोडं कमी आहे. तर बोलले की जाऊ नका करून असं तसं. बाकी बाजूलाच नदी आहे, हे बघा ह्या साईडलाच नदी आहे. आणि त्या साईडून पण असे खूप रस्ते आहे नदीसाठी जायला, पण पाणी एवढं हाय नाही, थोडंसं खराब पाणी आहे, निवळ पाणी नाही. म्हणून मग प्लॅन कॅन्सल करण्यात आला. बाकी काय नाही, नाश्ता वगैरे करूया, आपण रेडी होऊया. आणि बाकी आजचं साखरपुड्याची जी काय प्रॉपर हे असेल आणि परत हळदीचं ते सगळं मी तुम्हाला दाखवीनच. व्हिडिओ पूर्ण बघा. गरम असेल तर तेल टाक, थोडं तेल टाक. टेस्ट करा. अरे ह्याला जास्त मसाला लागलाय. ह्याला जास्त मसाला लागलाय. मी मसाला हे करतो. मसाला भरपूर लागला बाळा, ते सगळं टाक मिक्स कर. मित्रांनो आपल्यासोबत आपले मम्मी आणि मावशा लोक चालत आहेत. काय करा, हे बघा समाजाची मम्मी, ही आर्यनची मम्मी आहे आणि ही माझी मम्मी आहे. आपण चाललो आता. आमच्या मामासोबत आहे, इकडून राहतो. आम्ही त्यांना पण जरा भेट द्यायला चाललो आहे. तिकडे जाऊ आपण. आता ऊन भरपूर पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यांनी गॉगल, सगळे आंधळे वाटते ते बघ. सगळे कसे वाटते असे सगळे असे आंधळे वाटते. ऊन लय पडलेलं आहे अक्षरशः एकदम. आपण जाऊया तिकडे. नाश्ता वगैरे पण करायचा बाकी आहे, नाश्ता वगैरे करू जरासा आणि मी तुम्हाला पुढे सगळे दाखवतो. पब्लिक निघाले शॉपिंग करायला इकडे एक एक करून. मला घ्यायचं सामान इमान घ्यायचं, जरा चिकन बिकन सगळं घ्यायचं. उठल्याचं रात्री हळद पण आहे. बसू आपण. आपले ड्रायव्हर भाऊ आहेत संकेत मोरे आपल्या सोबत. चिन्मय भाऊ नाही त्या चिकन बनवत आचार्य आमचे आचार्य आजचे. काल मित्रांनो बाईक आणलेली, तर ती बाईक इथे बंद पडली, तर ती इकडेच लावलेली. आता आम्ही आलेलो इकडे बघायला. ती बाईक मामाची बाईक होती, त्याच्यामुळे जरा असं केलंय, जरा मेकॅनिकला बोलवून जरा असं टेस्ट राऊंड चाललंय. टेस्ट राऊंड काय. तर मग ती बाईक आता आम्ही इथे फक्त बघायला आलोय की बाई चालू होते की नाही, काय अवस्था आहे तिची. ही बघा टेस्ट राऊंड चाललंय इकडे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. चालू जाऊन द्या सीधा सामने अभी इधर से अशी ढकलत जा. अशा प्रकारे एक गाडी बंद पडलेली आहे बाईक. आता आम्ही आमच्या इकोला बांधलेली आहे. प्रथमेश भाऊ बसलेले आहेत, गाडी हँडल करतायत. फोटो सेशन चाललेलं आहे इकडे. संकेत भाऊ फोटोशूट करतायत. हा तसं तो बरा दाखव याचा फोटो दाखव. स्मार्टी आहे हा बघा. भाईची माणसं दाखव. कॉस्ट्युम डिझायनर समीर यादव, संकेत मोरे यांचा कॉस्ट्युम जरा त्यांना प्रॉपरली सेट करून देत आहेत. महाराज आहे बघा जुगाड. फक्त इथे अशी
जुने एस्थेटिक स्कूटर भेटले. तुम्हाला आउटपुट दाखवतो, फोटोचा आउटपुट दाखवतो फक्त. फोटोग्राफर समीर यादव, मॉडल शुभम यादव आहे. दाखव फोटो, दाखव आउटपुट दाखव. भाई क्लास आहे बघा. अबो कसा आउटपुट आलाय सांगा लवकर मित्रांनो.